श्रोतेहो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहात यंदाच्या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल. नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प पुढच्या आठवड्यात जाहीर होतोय. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून 23 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सलग 7 वेळा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरणार आहेत. 1860 पासून विविध सरकारांनी आतापर्यंत 77 नियमित आणि संपूर्ण तर 15 अंतरिम असे 92 अर्थसंकल्प सादर केले आहेत. या 93व्या अर्थसंकल्पाबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आधीप्रमाणे चालणार की नाही? निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने काही लोकप्रिय घोषणा होणार का? अशा अनेक विषयांवर चर्चा चालू आहेत. अर्थात सामान्य जनतेच्या अर्थसंकल्पाकडूनच्या अपेक्षा या वैयक्तिक कर कमी होणार का याभोवती फिरताना दिसतात. 2024च्या अंतरिम अर्थसंकल्पात करदात्यांना फारसा दिलासा मिळाला नव्हता. परंतु आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नवीन कर प्रणालीतील सर्वोच्च कर दर कमी करणे, मानक वजावट वाढवणे आणि जुन्या कर प्रणालीतील सर्वोच्च कर दराची मर्यादा वाढवली जावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसतेय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काय असेल यावर आपल्या अपेक्षा व्यक्त करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथानी म्हणाले, जसजसे अर्थसंकल्पाची उलटी गिनती सुरू होते तसतसे अर्थतज्ज्ञ आणि सामान्य नागरिक सारखेच आपला श्वास रोखून धरतात. भारताच्या आर्थिक नशिबाचे भविष्य घडवू शकणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचे आपण साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असतात. सार्वत्रिक निवडणुकांनंतर एनडीए आघाडी पक्षाचा नवीन अर्थसंकल्प आर्थिक सुधारणांच्या नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या बदलांचा उत्प्रेरक ठरेल का हे आता वेळच सांगेल. 23 जुलै 2024 रोजी माननीय निर्मलाजी सीतारामन सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करून एक विक्रम प्रस्थापित करतील. आगामी अर्थसंकल्पाचा भाग म्हणून वैयक्तिक कराच्या दृष्टिकोनातून अपेक्षांवर झटपट नजर टाकल्यास काही अपेक्षा त्या म्हणजे वैयक्तिक कर प्रणालीचे आणखी सरलीकरण, कमी दरांसह सरलीकृत कररचना ऑफर करण्याची कल्पना आहे. सवलतीच्या कर प्रणालीला प्रोत्साहन देणे हा सरकारचा अजेंडा आहे आणि नवीन कर प्रणालीमध्ये सध्याच्या उपलब्ध असलेल्या वजावटी सवलतींमध्ये बदल होणार नसला तरी नुकसान भरपाईसाठी मूलभूत सूट मर्यादा आणि कर दरांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. भांडवली नफा करांमध्ये बदल करण्यापेक्षा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे ज्याला आपण STT म्हणतो ते वाढवणे सोयीस्कर ठरेल. तसेच गृहकर्जांवर करदात्यांनी भरलेल्या व्याजासाठी कर कपातीची मर्यादा वाढविण्यासाठी विनंती या निमित्ताने करावीशी वाटते. अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर परकीय चलनाला आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय उपाययोजना जाहीर केली जाऊ शकते. अर्थमंत्र्यांच्या कोणत्या प्रस्तावामुळे अर्थसंकल्प सकारात्मक आणि नकारात्मकरित्या आश्चर्यचकित करू शकतात. सध्या सरकारची स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून चांगली आहे, त्यामुळे लोकसंख्येच्या उपाययोजनांना जास्त महत्त्व दिले जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेत लक्षणीय पुनरुत्थान आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सरकारचा भर असल्याने अर्थसंकल्पात विविध उपक्रमांद्वारे ग्रामीण पुनर्जीवनाला प्राधान्य दिले जाऊ शकते. डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तसेच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये संभाव्य प्रगती दिसत असून सरकारने या क्षेत्रांबाबत वैविध्यपूर्ण दृष्टिकोन ठेवल्यास ते भविष्यात फायदेशीर ठरू शकते. सार्वत्रिक निवडणुकांनंतर भाजप आणि त्यांच्या भागीदारांची निवडणूकपूर्व युती अबाधित आहे आणि निवडणुकीनंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे थोड्याशा कमी गतीने का असेना परंतु सुधारणांमध्ये सातत्य असण्याची शक्यता वाटते आहे. आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री करमुक्त व्याज दराचे उत्पन्न वाढवतील अशी अपेक्षा आहे. RBIचे पेआउट आणि करवाढीमुळे सरकारी कॅपेक्स चालू ठेवण्याची शक्यता दाट आहे. उत्पादकांना PLI योजनेच्या लाभांचा विस्तार आणि बंदर क्षेत्रासाठी विशेष प्रोत्साहन मिळण्याची या अर्थसंकल्पात शक्यता वाटते आहे.
बचतीच्या आर्थिकीकरणात वाढ झाली असून देशांतर्गत भांडवल बाजाराकडे पैशाचा प्रचंड ओघ वाढलेला आहे आणि तो टिकून आहे. सरकारने अर्थसंकल्पोत्तर सुधारणा तेजीच्या गाभ्याला धक्का देणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. सर्वसामान्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे बचतीमुळे गरिबी टळते, परंतु गुंतवणुकीमुळे ती श्रीमंत होऊ शकते. तुम्ही किती कमावता हे महत्वाचे नाही, तर तुम्ही किती बचत करता हे महत्वाचे आहे. आणि याहीपेक्षा त्या बचतीपैकी किती गुंतवणूक करता हे सुद्धा महत्वाचे आहे. गुंतवणूक किती करता हे महत्वाचे नसून ती किती चांगली गुंतवणूक करता आणि किती काळासाठी करता हे सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आगामी अर्थसंकल्प विकसित भारताचा पथप्रदर्शक म्हणून बघायला हवा आणि ह्या अर्थसंकल्पाद्वारे भविष्यातील भांडवल बाजाराचे दिशानिर्देश देणारे ठरेल असे वाटते. आपले वैयक्तिक ध्येय नियोजन आणि संपत्ती निर्मितीसाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा आणि अर्थसंकल्प समजून घेऊन त्याप्रमाणे भविष्यातील गुंतवणूक नीती आखावी हे या निमित्ताने सर्व श्रोत्यांना विनंती करावीशी वाटते. अर्थसंकल्प हा केवळ वैयक्तिक कर आणि त्या अनुषंगाने घेतले जाणारे निर्णय यासाठीच महत्त्वाचा नाही, तर त्याही पलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेसमोरील नजीकच्या काळातील आव्हाने कोणती आणि त्यावर काय उत्तर द्यावे या अनुषंगाने ठरवलेले धोरण हेही महत्त्वाचे असते. त्यासाठी औद्योगिकरण, पायाभूत सोयीसुविधा, आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्यात दिसणारी आव्हाने यावर स्वतंत्र विचार करावा लागतो. अर्थसंकल्पातून मिळणारे संकेत हे याही दृष्टीने महत्त्वाचे असतात. यावर अधिक भाष्य करताना अर्थतज्ञ आशुतोष टिळक म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वोट ऑन अकाउंट म्हणजे सरकारने निवडणुकीच्या काळाचे खर्च मंजूर करून घेतल्याच्या हाफ बजेट नंतर या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जे बजेट होतं आहे ते एका अर्थाने फुल बजेट असणार आहे. या बजेटमधल्या अपेक्षा नेमक्या काय ठेवायच्या असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेचा सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे हे असणार आहे की मागचं सरकार आणि आताचं सरकार याच्यामधला फरक नेमका काय आहे. दोघांमधला फरक हा आहे की मागच्या सरकारमध्ये एक पक्ष होता ज्याच्या स्वतःकडे 302 खासदार होते. यावेळेचा लोकसभेमधला सगळ्यात मोठा जो पक्ष आहे त्याच्याकडे 240 खासदार आहेत. हा फरक ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला हे लक्षात येतं की आता आघाडी सरकार आलं असल्याने येणारं जे बजेट असेल बऱ्यापैकी प्रमाणात वेगळं असेल. मागच्या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक झाली होती. मागच्या बजेटमध्ये फारसा वाढला नसला तरी मनरेगाची गुंतवणूक होती. सरकारने मनरेगाला पैसे दिले होते. या वेळेला देखील ते दिले जातील, परंतु ते नेमके किती दिले जातील हे बघणं एक गरजेची गोष्ट असेल. या वेळेचा सगळ्यात मोठा प्रश्न बजेट ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला हा असेल की अर्थमंत्री निर्मला सीतारमण या कशा रीतीने भारताच्या बॉन्ड बाजारामध्ये नवीन येत असलेल्या गुंतवणूकदारांना पैसे देतात किंवा त्यांना नेमकं कशा रीतीने त्या आश्वस्त करतात. कारण मागच्या बजेटमध्ये आणि या बजेटमध्ये बदललेली गोष्ट ही आहे की आता भारताचा समावेश हा जगातल्या एका अत्यंत प्रतिष्ठित अशा रोखे गुंतवणूकदारांच्या याच्यामध्ये झालेला आहे. रोखे गुंतवणूकदार हे आता त्यांना हे बघायचं असेल की फिस्कल डेफिसिट सरकारच्या उत्पन्नातली तूट याकडे सरकार कशा रीतीने लक्ष देतं, त्याचे टार्गेट्स अचीव होतात का, सरकार त्यांचा खर्च नेमका कशा गुंतवणुकीवर करतं. पण याच सुमाराला आपल्याला भारतातली ही पण एक गोष्ट विसरता येणार नाही की आपल्या देशामध्ये आता एक असं राज्य आहे ज्याला स्वतःची राजधानी नाहीये. आंध्र प्रदेश ही त्या देशाच्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची जी एक नवीन राजधानी ठरवली आहे अमरावती. 1.5 करोड लोकांचं शहर असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते वसवायचा खर्च काही अंदाजानुसार 5 लाख करोड असा येतो आहे टोटल. त्याच्यामधलं नेमकं किती भाग कसा कसा त्यांना मिळतो हे बघणं एक गरजेचं आहे. पोलावरमचा एक सिंचन प्रकल्पासाठी त्यांना पैसा हवा आहे. आंध्र प्रदेशच्या काही इतर गोष्टींसाठी ज्याच्यामध्ये मोनो रेल, मेट्रो रेल असेल यासाठी त्यांना खर्च हवा आहे. त्यांना इतरही काही गोष्टी करायच्या आहेत. यासाठी त्यांना कसा खर्च मंजूर होतो हा एक मोठा हिस्सा यावेळेच्या बजेटमध्ये बघण्यासारखा असणार आहे.
सरकार नवीन कुठले बॉन्ड बाजारात आणतं का? कारण याच्यामध्ये जर गुंतवणूक येणार असेल तर नेमके कोण गुंतवणूकदार येतात, त्यांचं नेमकं काय लक्ष राहतं, याच्याकडे तर लक्ष असेलच. परंतु डिपॉझिट, बँकांकडे न जाणारे डिपॉझिट हा एक आता महत्वाचा मुद्दा येईल. कारण आधी ज्या वेळेला होतं त्यावेळेला फक्त एफडी हा एक मोठा गुंतवणूकच्या बाबतीमधला होता. आता आरबीआयनी सामान्य गुंतवणूकदारांसाठी देखील ऑनलाईन गुंतवणुकीची जी एक सोय उभी करून ठेवलेली आहे ती देखील आता एक पुरेशी गोडगोड आहे आणि त्याच्यामुळे सामान्य गुंतवणूकदार देखील त्याच्याकडे चाललेले आहेत. म्युच्युअल फंड, इक्विटी भांडवली बाजारामध्ये तर चाललाच आहे, रोखे बाजारामध्ये पण चाललेला आहे, पण म्युच्युअल फंडाच्या SIP मुळे पण आता त्याच्यामध्ये फट पडते आहे आणि त्याच्यामुळे बँकांच्या खिशामध्ये बँकांना सरकारकडे अशी मागणी आता करावी लागते आहे की आम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये काहीतरी गोष्टी द्या. भारतातल्या सरकारी बँकांच्याकडे भांडवलाची कमतरता हा एक मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे अनेक साऱ्या बँकांना रोखे उभे करावे लागतात आणि त्याचा जो काही दर येतो आहे तो फार वरच्या दराने येत आहे आणि जर तो दर मान्य केला तर पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये साधारण कुठेही व्याजदर घटण्याची शक्यता फारशी दिसत नाहीये. या सगळ्याकडे काय नजरेने बघायचं हा एक प्रश्न असणार आहे. या देशाच्या येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये, बजेट नंतरच्या पुढच्या काहीच दिवसांमध्ये काही निवडणुका येऊन उभ्या राहत आहेत. देशाच्या 3 दिशांचे 3 राज्य आता निवडणुकीकडे चाललेली आहेत. त्या बाबतीमध्ये सरकारला काही गोष्टी कराव्या लागतील, या राज्यांमध्ये काही खर्च करावा लागेल, या सगळ्याकडेच अनेक साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. मुळात सरकारचा खर्च आणि सरकारचं उत्पन्न या सगळ्याकडे आता बारकाईने लक्ष असेल. निर्गुंतवणुकीची नेमकी टार्गेट्स, निर्गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सरकार काय बोलतं याच्याकडे एक लक्ष ठेवावं लागेल. आणि ओव्हरऑल या वर्षभरातला जो हायलाइट असणार आहे, या बजेटमधला जो हायलाइट असणार आहे तो हाच असणार आहे की जे नवीन गुंतवणूकदार येत आहेत भारताच्या भांडवली बाजारामध्ये, बॉन्ड बाजारामध्ये, सरकारच्या रोखे बाजारामध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये सरकार काय बोलतं, सरकार स्वतःचा खर्च कशा रीतीने मॅनेज करतं, या सगळ्याकडे या बजेटमध्ये लक्ष अगदी बारकाईने असणार आहे. श्रोतेहो, विशेषतः मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पाव्यतिरिक्त सुद्धा अनेक महत्त्वाच्या आर्थिक घोषणा झाल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाचे महत्त्व काहीसे कमी झाले असले तरी त्याची जादू कायम आहे. अंतिमतः अर्थसंकल्पातून सरकारची धोरणे आणि दिशा व्यक्त होत असते. यंदाच्याही अर्थसंकल्पात काय वेगळे असेल याची उत्सुकता कायम आहे. ग्रामीण भागातून ग्राहक उपभोगाला चालना देऊ शकणारा, उद्योगधंद्यांना व्यवसाय सुलभतेच्या दिशेने आणखी प्रभावी उपाययोजना करणारा, जगाचे निर्मिती केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी चालना देणारा आणि मुख्य म्हणजे उत्पादन क्षेत्रातून रोजगार निर्मितीला चालना देणारा यंदाचा अर्थसंकल्प असावा, अशीच सामान्यांची इच्छा असेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे, निवेदन भक्ती सावंत.